सांगली दिनांक 4 कर्नाळ येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या उपस्थितीत भाऊबीजे दिवशी लाडक्या बहिणींचा मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न झाला। उपस्थित भगिनींनी सुधीरदादांच्या पंचारतीनं ओवाळून त्यांचं औक्षण केलं, त्यांना विजयी व्हा अशा शुभेच्छा दिल्या। गावातील मखदूमनगरमधील रहिवाशांनीच लाडकी बहीण मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याला सुधीरदादांना निमंत्रित करण्यात आलं होतं। मेळावास्थळी त्यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि घोषणांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पुष्पगुच्छ देऊन दादांचं स्वागत करण्यात आलं। श्रीकृष्ण मोहिते यांनी सांगितलं की येथे राहणारा समाज हा हातावर पोट असणारा, मजुरी करणारा समाज आहे। महायुती शासनाच्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। सुधीरदादा यांनी येथे रस्त्यांची कामे करून आम्हाला खूप मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे सर्वांनी मिळून सुधीरदादांना तिसऱ्यांदा आमदार करायचं आहे। ग्रामस्थांनी सांगितले की महाराष्ट्रात सुरू केलेली लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू ठेवायची असेल तर सुधीरदादा गाडगीळ तसेच महायुती सरकारला प्रचंड बहुमतानं निवडून देणं आवश्यक आहे। विरोधक सत्तेवर येण्यापूर्वीच योजना बंद करायची भाषा करत आहेत आणि त्यामुळे लोकांनी सावध राहावं। सुधीरदादा यांना भेटायला विरोधी पक्षातील काही मंडळी गेली होती, मात्र दादांनी कोणताही गटतट किंवा पक्षीय भेद न करता त्यांची कामं तातडीनं केली। असा अजातशत्रू लोकप्रतिनिधी आपल्याला लाभलेला आहे, त्यामुळे त्यांना बळ देणं हे आपलं कर्तव्य आहे, असेही उद्गार एका ग्रामस्थाने काढले आहेत। मखदूमनगर येथील 70% घरे पंतप्रधान आवास योजनेतून पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे आपण चांगले विचार आणि चांगलं काम करणारी माणसेच निवडून दिली पाहिजेत, असंही काही रहिवाशांनी सांगितलेलं आहे। दिलीप आवताडे म्हणाले, सुधीरदादा हे शुद्ध सोन्याचे खणखणीत नाणे आहेत, त्यामुळे काय निवडायचं हे तुम्ही ठरवायचं आहे। एका ज्येष्ठ नागरिकाने दादांची आणखीन एक आठवण सांगितली। ते म्हणाले, मी सुधीरदादांना एका कामानिमित्त ऑफिसमध्ये भेटायला गेलो, तेव्हा दादांचा वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता। तो कार्यक्रम सुरू असताना त्यांनी माझी आस्थेनं चौकशी केली, माझं काम केलं। दादा हे जनसामान्यांचे नेते आहेत, जात धर्म पक्ष पंथ न पाहता ते कामाला महत्त्व देतात। अशा निष्कलंक निस्वार्थी नेत्याला तिसऱ्यांदा भरघोस मताने निवडून देण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे। सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, आजपर्यंत कर्नाळ गावासाठी सुमारे 51 कोटी एवढा निधी आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत। या गावात मला नेहमीच आपुलकीचा आणि आस्तेवाईक असा प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे या गावासाठी अजून खूप काम करायचं नियोजन आहे। काही महिलांनी सांगितलं आहे, अजून एक रस्ता आम्हाला येथे करून हवा आहे, तेव्हा त्यांना सांगितलं आहे की निवडणुकीनंतर दुसऱ्या दिवशी तुमचं काम मी 100% करेन। दादांच्या या अभिवचनावर उपस्थित महिलांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला। यावेळी ओबीसी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, तुषार पाटील, केशव पाटील, गणेश टोणे, सचिन टोणे, नागेश रानगट्टे, बसाप्पा रानगट्टे, संजय खोत, समाधान खोत, श्रीधर रानगट्टे, रोहित जाधव, विकास पाटील, गोपाळ टोणे, संतोष कारंडे, दीपक कारंडे, रामगोंडा नरळे, प्रशांत मखदूम, संतोष टोणे, शामराव घेरडे, अमोल खांडेकर, संतोष करांडे, राहुल जाधव, माळाप्पा टोणे, चंद्रकांत करांडे, अमोल खांडेकर, राजेश टोणे, आदित्य रानगट्टे, सुनील खेरडकर, नानासाहेब करंडे तसेच कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज।